Tell the world about the colorful rainbow. Tell the world about the birds that fly. Tell the world about the deep blue ocean. Tell the world about the clear blue sky. Cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da. Tell the world about the colorful rainbow. Tell the world about the birds that fly. Tell the world about the deep blue ocean. Tell the world about the clear blue sky. Cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da. Tell the world about the beautiful faces. Tell the world about the happy smile. Tell the world about the hills and mountains. Tell the world about this brand new style. Cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da, cha-da, cha-cha, cha-cha, cha-da. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. पिता पुत्र पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन आमेन. आमेन. आजच्या सुंदर दिवसाबद्दल आणि ह्या क्षणाबद्दल आपण प्रभूला धन्यवाद देऊया. कारण आज ह्या वेळेत आपण जेथे एकत्र जमलो आहोत, एकत्र बसलेले आहोत, त्या ठिकाणी आपला प्रभू परमेश्वर आपल्यासाठी हजर आहे. आपण चांगले आहोत म्हणून नव्हे, तर आपला प्रभू परमेश्वर चांगला आहे आणि तो आपल्यावर खूप प्रेम करतो, निस्वार्थ प्रेम करतो. तो आपल्यावर अमर्याद प्रेम करतो. म्हणून आमेन. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आपण उपवास काळात आहोत. झाडांना सुंदर पालवी फुटण्याचा हा काळ. आपल्या मनातील पापांचे ओझे प्रभूजवळ हलके करूया. सांगूया प्रभूला, होय प्रभू, मी पापी आहे. कळत न कळत मी तुला दुखावले आहे. मला क्षमा कर हे प्रभू. जसा एका मेंढरासाठी तू पुन्हा माघारी वळलास, तसाच आज माझ्यासाठी पुन्हा माघारी वळ. आपण क्षणभर शांत राहून आपल्या मनातील सर्व पापे प्रभूजवळ कबूल करूया. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. आपला प्रभू दयेचा क्षमेचा सागर आहे आणि ह्या क्षणाला त्याने आपल्याला क्षमा केलेली आहे म्हणून त्याला धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. यशया 40 मध्ये म्हटले आहे, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे
नवीन शक्ती संपादन करतील. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. आमेन. Amen. ते धावतील तरी दमणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. ते चालतील तरी थकणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. होय, आपला प्रभू परमेश्वर महान आहे. त्याची आशा धरणाऱ्यांना तो कधी निराश करत नाही, कारण तो आपल्यावर खूप प्रेम करतो. अशा प्रभूला जोरदार टाळ्या देऊन धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड जीसस. हालेलुया. बेरे 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 प्रेज जीसस. येशू. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. जितक्याने प्रभूच्या सानिध्यात वेळेचा सदुपयोग केला आहे. त्यांना मिळतो कारणाचा आनंद, त्यांना मिळतो कारणाचा आनंद. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. जितक्याने प्रभूची सर्व वचने प्रीतीने अनुकरण केले आहे. जितक्याने प्रभूची सर्व वचने प्रीतीने अनुकरण केले आहे. त्यांना मिळतो स्वर्गाचा आनंद, त्यांना मिळतो स्वर्गाचा आनंद. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा, पुन्हा मी सांगतो आनंद करा. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. सर्वदा प्रभुमाने आनंद करा, आनंदित सा. आनंदित सा, आनंदित सा. Thank you, Jesus. Praise the Lord Jesus.
We worship you, Lord Jesus. हे प्रभू तू राजांचा राजा आहेस, प्रभूंचा प्रभू आहेस. आम्ही तुला उंचावितो, तुला स्तुती देतो, तुला गौरव. होली लॉर्ड जीसस, प्रेज लॉर्ड जीसस. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. स्तोत्रकार स्तोत्रात म्हणतोय, माझ्या आत्म्या परमेश्वराचा जय जयकार कर आणि तो खरोखरच दयाळू आहे हे विसरू नको. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव थडग्यांपासून आमचे आयुष्य वाचवतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि तो आम्हाला प्रेम आणि सहानुभूती देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो. आमेन. 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 आपला प्रभू दयाळू आहे ह्याचा अनुभव आपण दैनंदिन जीवन जगत असताना नेहमी घेत असतो. कारण आपला प्रभू परमेश्वर आपणावर खूप प्रेम करतो. त्याचे प्रेम निस्वार्थी निरपेक्ष आहे. अशा प्रभूला जोरदार टाळ्या देऊन धन्यवाद देऊया. थँक्यू जीसस. थँक्यू जीसस. येशू येशू येशू. शक्ति इस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है मुक्ति, जिस नाम में है शक्ति, जिस नाम में है शांति, देता वो नाम चंगाई. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. 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 से गरीबी से श्राप से है छुड़ाता. वो नाम है जो अंधों को रोशनी भी है देता. बीमारी से गरीबी से श्राप से है छुड़ाता. जो अंधों को रोशनी भी है देता. जिस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम. जिस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है. यीशु तेरा नाम
शैतान डरे, उस नाम की जय जय करे। उस नाम से ज़माना झुके, उस नाम को सलाम करे। उस नाम से शैतान डरे, उस नाम की जय जय करे। उस नाम से ज़माना झुके, उस नाम को सलाम करे। इस नाम में है जिंदगी, यीशु है वो नाम। इस नाम में है बंदगी, यीशु है वो नाम। यीशु तेरा नाम सबसे ऊंचा है। 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 प्रभु आम्ही तुला उंचावी आशा स्तुती देतो तुला परमेश्वर आहे ह्या क्षणाला आपण शांत होऊया, अगदी शांत. आपल्या मनातील विचार, मुलाबाळांच्या चिंता, आर्थिक समस्या, नोकरीचे प्रश्न, घरातील वाद, आपले आजार, दुःख, सारं सारं काही ह्या क्षणाला बाजूला सारूया आणि आपल्या मनाची तयारी करूया. कारण ह्या क्षणाला प्रभू परमेश्वर आपल्या सोबत हजर आहे. आमेन. तो साक्रामेंटात भाकरीच्या रूपात आपल्या समोर येत आहे. आपण अगदी मनोभावे त्याला वंदन करूया. सांगूया ह्या प्रभूला, ह्या क्षणाला आम्ही जेथे आहोत त्या जागेचा आमचा तू ताबा घे आणि तुझ्या कैवारी आत्म्याने आम्हाला भर. आम्ही मानव आहोत, दुर्बल आहोत. तुझ्या श्रद्धेत वाढण्यासाठी, अधिकाधिक मजबूत होण्यासाठी तुझ्या सामर्थ्याने ह्या क्षणाला आम्हाला भर. तुझ्यासारखे निस्वार्थ प्रेम करण्यासाठी आम्हाला प्रेमळ बनव. हे पवित्र आत्म्या, तू ह्या क्षणाला आम्हावर ये, पुन्हा नव्याने ये आणि आम्हाला तुझ्या प्रेमाने भर. कम होली स्पिरिट, हे पवित्र आत्म्या तू ये, ह्या क्षणाला आमचा ताबा घे, ह्या जागेचा ताबा घे. कम होली स्पिरिट, ये पवित्र आत्म्या तू पुन्हा नव्याने आम्हावर ये. हे पवित्र आत्म्या तू ये.
तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ, तेरी शक्ति लेकर मेरे जीवन में आ। ह्या क्षणाला आपण आपले हात आकाशाच्या वरती आकाशाच्या दिशेने उघडे करूया आणि आपले डोळे बंद करून घेऊया. परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आपल्या प्रेमासाठी निष्पाप असतानाही त्याने आपल्या पापांचे ओझे वाहिले. ह्याच आपल्या पापांसाठी तो कालवारीची वाट चढला. ह्याच आपल्या पापासाठी त्याला विवस्त्र व्हावे लागले. ह्याच आपल्या पापांसाठी त्याच्या हातापायांना खिळे ठोकले. आणि ह्याच आपल्या पापांसाठी प्रेमासाठी त्याने क्रूसावरील मरण सोसले. कारण आपला प्रभू परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो, अगदी निस्वार्थपणे प्रेम करतो. कोणती अपेक्षा न ठेवता त्याने फक्त आपल्यावर प्रेमच केलेले आहे. आपल्याला सतत प्रेमाने जवळ घेतलेले आहे. ह्या प्रभूची, ह्या आपल्या स्वर्गीय पित्याची ह्या क्षणाला जे सर्व स्वर्गातील देवदूत, सर्व संतगण आराधना करीत आहेत, त्यांच्या सुरात सूर मिसळून ह्या भूतलावरून आपण त्याला आराधना देऊया. कारण आपला प्रभू परमेश्वर, आराधनेस पात्र असा प्रभू परमेश्वर आहे. आपण अन्य भाषेत ह्या क्षणाला त्याला आराधूया. येशू 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 प्रभू परमेश्वर, आराधनेस पात्र असा प्रभू आहेस. होय प्रभू परमेश्वर आहे. तुझ्या वाचून आम्हास अन्य कोणी देव नाही. ह्या क्षणाला आम्ही तुला आराधितो. Praise the Lord Jesus. येशू 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 येशू. की जय हो.
क्षमा यीशु नाम में मिलती है शिफा, यीशु नाम में मिलती है कृपा, यीशु नाम में करना दुआ, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय, यीशु नाम, 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 यीशु नाम की जय, नामा येसुस, नामा येसुस, नामा येसुस, नामा येसुस, नामा येसुस, नामा येसुस स्तंभा, Jesus नाम, Jesus नाम, my Pharaoh, Jesus नाम, Jesus नाम, Jesus नाम, my Pharaoh, Jesus नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम, यीशु नाम की जय। पिता, पुत्र, पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. प्रभूचा गौरव असो, आता आणि सदा सर्वदा आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. संत मत्तईच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. व्यभिचार करू नको म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे, कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. प्रभूचा गौरव असो. आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. 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 God is good All the and time. all the time. God is good. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. ख्रिस्ताच्या प्रिय बंधू भगिनीनो, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी संत मरिया गोरेटी हिच्या जीवनातील प्रसंगाविषयी ऐकलेलं असेल. 1890 ते 1902 ह्या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये ह्या पृथ्वी तलावरती जीवन जगून गेलेली ही सुंदर अशी कन्या, श्रद्धेच्या शिखरावर शुद्धतेचा झेंडा फडकवणारी ख्रिस्त सभेची सुकन्या. संत मरिया गोरेटी कधीच शाळेत जाऊ शकली नाही, परंतु तिच्या आईने तिला धर्मशिक्षण दिलं आणि 11व्या वर्षी तिने फर्स्ट होली कम्युनियन स्वीकारलं. त्यानंतर दर शनिवारी संध्याकाळी 7 मैलांचा प्रवास करून ती आपल्या चर्चमध्ये कन्फेशनसाठी जायची. येशूला कधीच दुखवायचं नाही असा निर्धार तिने घेतलेला. आणि एके दिवस तिच्यावरती एक अतिशय बिकट असा प्रसंग आला.
तिच्या शेजारी असलेला अलेक्झांद्रो नावाचा तरुण तिच्यावरती मोहित झाला आणि त्याने तिच्यावरती अत्याचार करण्याचे 2-3 वेळा प्रयत्न केले. शेवटी तिने एवढा प्रतिकार केला की त्याने तिच्यावरती 14 चाकूचे वार केले आणि तिला जखमी केलं. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली ही मुलगी, तिचे आई वडील, तिचं कुटुंबीय शेतामध्ये काम करत होतं. ते धावत पळत आले. त्यांनी त्या मुलीला उचललं, औषधासाठी नेलं. मरते समयी तिच्या मुखातून सुंदर असं वाक्य बाहेर पडलं, आई, आयुष्यभर मला शुद्ध राहायचं होतं, म्हणून अशुद्धताऐवजी मी निर्णय घेतला मरणाला मिठी मारायची. म्हणून मी माझ्या शरीरावरती एवढे सगळे घाव सहन केलेले आहेत. मला फक्त आता एकच इच्छा आहे, त्या माझ्या प्रभूला भेटण्याची. आणि काही क्षणातच मरिया गोरेटी मरण पावली. छोटीशी बालिका, 12 वर्षांची बालिका, 6 जुलै 1902 ह्या दिवशी ती मरण पावली. ख्रिस्त सभा 6 जुलै ह्या दिवशी संत मरिया गोरेटी हिचा सण साजरा करत असते. आणि अलेक्झांद्रो ह्या तरुणाला शिक्षा झाली. 29 वर्षे तो तुरुंगात राहिला. परंतु त्या तुरुंगामध्ये एक चमत्कार घडला. त्याच्या स्वप्नामध्ये मरिया गोरेटी येऊन गेली आणि मरिया गोरेटीने त्याला सांगितलं की मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे, संपूर्णपणे तुझ्या जीवनाचं परिवर्तन करून घे, एका नवीन जीवनाला सुरुवात कर. आणि त्याने सुरुवात केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एक आगळं वेगळं जीवन त्याने जगायला सुरुवात केली. ते जीवन एवढं आगळं वेगळं होतं की लवकरच तो सेमिनरीमध्ये दाखल झाला, धर्मगुरू झाला, फादर म्हणून कार्य करू लागला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे 25 जून 1950 रोजी जेव्हा मरिया गोरेटी हिला संतपद देण्यात आलं, त्यावेळेला हा तरुण अलेक्झांद्रो आता फादर अलेक्झांद्रो म्हणून त्या ठिकाणी मोठ्या सोहळ्यासाठी उपस्थित होता. आणि संत मरिया गोरेटी हिची आई देखील ह्या कार्यक्रमाला उपस्थित होती. इतिहासामध्ये घडलेली ही अशी एकमेव घटना असावी की ज्या ठिकाणी मरिया गोरेटी सारख्या एका तरुणीला संतपद दिलं जात असताना तिची आई त्या ठिकाणी उपस्थित असावी. कार्लो अकोतीस ह्यांचं नाव देखील आपण ऐकलेलं असेल. ह्या तरुणाला देखील 15व्या वर्षी ल्युकेमियामुळे मरण आलं आणि त्याच्याही धन्यवादित करण्यासाठी त्याचे आई वडील उपस्थित होते. हे सगळं आज सविस्तरपणे सांगण्यामागे एक हेतू आहे की ह्या दिवसामध्ये आपण ख्रिस्ती नातेसंबंधाचे 5 पैलू चिंतनासाठी घेतलेले आहेत. पहिला पैलू होता प्रीती, दुसरा पैलू होता क्षमा आणि आज पैलू आहे शुद्धता. संत बेनेडिक्ट ह्यांनी सांगितलेलं आहे की एलिया संदेष्टा अग्निरथामध्ये बसून स्वर्गात चढला. माणूस स्वर्गात जर जायचा असेल तर त्याच्यासाठी शुद्धता नावाचा रथ परमेश्वराने ह्या पृथ्वी तलावरती ठेवलेला आहे. म्हणून शुद्धता हा माणसाला स्वर्गात घेऊन जाणारा अग्निरथ आहे. आपल्या नातेसंबंधामध्ये बिघाड होत असतो. बरेचसे आपले नातेसंबंध बिघडत असतात आणि कधी कधी आपल्या लक्षात येत नाही की त्या बिघाडाला कारण अशुद्धता असते. अशुद्धता हा शब्द ऐकला की आपल्याला असं वाटतं की फक्त शारीरिकदृष्ट्या अशुद्धता, लैंगिकदृष्ट्या अशुद्धता, परंतु अशुद्धतेचे 7 वेगवेगळे प्रकार आहेत. अशुद्धता 7 वेगवेगळ्या पातळीवरती माणसाच्या जीवनामध्ये येत असते आणि म्हणूनच आपल्याला त्या 7 पातळीवरती शुद्धता कशा प्रकारे आपल्या परस्पर संबंधामध्ये जोपासायची त्याच्यावरती चिंतन करायचं आहे. पहिली पातळी आहे मेंदूची अशुद्धता. ही मेंदूची अशुद्धता कशी सुरू होते? माणसाच्या मनामध्ये विचार यायला सुरुवात होत असते. माणसाच्या मनातील एखादा अशुद्ध विचार सातत्याने जर त्याच्या मनात येत राहिला तर त्याची कल्पनाशक्ती कामाला लागते. ती कल्पनाशक्ती एवढी प्रबळ बनते की डोळ्यासमोर चित्र स्पष्ट दिसू लागतं. माणूस नुसती कल्पनाच करत नाही, मग हळूहळू त्या दिशेने योजना आखू लागतो. योजना आखत असताना कोणत्या प्रकारे पावलं उचलायची त्याचा विचार करू लागतो आणि त्याच्याही न कळत त्याच्या हातून कृती घडायला सुरुवात होत असते. म्हणजे अशुद्धतेचं मूळ कुठे आहे? आपल्या मेंदूमध्ये आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की जे बाहेरून आतमध्ये जात असतं
ते माणसाला अशुद्ध करत नसतं, जे आतमधून बाहेर येत असतं ते माणसाला अशुद्ध करत असतं. म्हणून आपले विचार, आपली स्मरणशक्ती, आपली कल्पनाशक्ती ह्या सगळ्यांचं मूळ असलेल्या मेंदूवरती लक्ष केंद्रित करणं महत्त्वाचं आहे. आणि त्याद्वारे आपल्या मेंदूची शुद्धता आपल्याला राखायची आहे. ही मेंदूची शुद्धता जर असली, विचाराची शुद्धता जर असली, कल्पनेची शुद्धता जर असली, तर परस्पर संबंध देखील हे शुद्ध असू शकतात. दुसरी पातळी आहे डोळ्याची शुद्धता. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सांगितलेलं आहे की तुझा डोळा हा तुझ्या शरीराचा दिवा आहे. तो डोळा जर निर्दोष असेल तर संपूर्ण शरीर प्रकाशमान असतं, परंतु तोच डोळा जर सदोष असेल तर संपूर्ण शरीरामध्ये अंधकार असतो. कोणत्या प्रकारचा अंधकार? पापाचा अंधकार. म्हणून आत्ताच आपण ऐकलेलं आहे की तुझा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून फेकून दे. ह्याचा अर्थ काय? खरोखरच शारीरिक डोळा उपटून फेकून द्यायचा का? नाही. तर ती जी दृष्टी आहे ती दृष्टी बदलण्याचा माणसाने निश्चय करायचा की माझा हा जो डोळा आहे तो मला पापास प्रवृत्त करत आहे, ही माझी दृष्टी आता मला बदलणं गरजेची आहे. म्हणून येशूने आता सांगितलेलं आहे की एखाद्या व्यक्तीकडे आपण कामेच्छेने जर बघितलं तर आपल्या मनात आपण त्या व्यक्ती विरुद्ध व्यभिचार केलेलाच आहे. म्हणजे ती नुसती इच्छा जरी माणसाच्या मनात असली, नजरेतून आपण ती व्यक्त केली तरी सुद्धा आपल्या हातून पाप घडण्याची दाट शक्यता असते. म्हणून माणसाने आपल्या डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आज व्हॉट एव्हर इज पॉसिबल इज परमिसिबल अशा प्रकारची विचारसरणी धारण केली जात आहे. टीव्हीवरती म्हणा, मोबाईलवरती म्हणा, इंटरनेटवरती म्हणा, आपल्या लॅपटॉपवरती म्हणा, सगळ्या प्रकारची चित्र उपलब्ध आहेत. मात्र काय पाहावं आणि काय पाहू नये ह्याचं डिसिजन किंवा निर्णय माणसाने घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या डोळ्यांची शुद्धता, की मानवी शरीराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन तपासून पाहायचा की माणसाचं शरीर म्हणजे नक्की काय आहे. ही एखादी भोगवस्तू आहे का? एखादं खेळणं आहे का? एखादं नुसतं सौंदर्याचं साधन आहे का? नाही. माणसाचं शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. संत अगस्तींनी किती सुंदर सांगितलेलं आहे बघा. संत अगस्तीन म्हणतात, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे पापी दृष्टिकोनातून जर बघत असेल तर पाहणारी व्यक्ती अशुद्ध असते, जिच्याकडे पाहिलं जातं ती मात्र कधी अशुद्ध बनत नसते. म्हणून आपण कोणत्या दृष्टिकोनातून दुसऱ्या व्यक्तीकडे पाहत असतो ते तपासून पाहणं गरजेचं आहे. त्याद्वारे जीवनामध्ये शुद्धता निर्माण करायची की सहज आपले नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध निकोप आणि निरामय बनत राहतात. तिसऱ्या प्रकारची अशुद्धता आहे ओठांची अशुद्धता. तुम्ही आता लक्षात घेतलं असेल की आपण डोक्यापासून सुरुवात केलेली आहे, डोळ्याकडे आलो, आता ओठांकडे आलो. अशा प्रकारे संपूर्ण शरीर कसं शुद्ध ठेवायचं त्याच्यावरती आपलं चिंतन सध्या सुरू आहे. ओठांची अशुद्धता म्हणजे आपल्या ओठातून बाहेर पडणारे जे शब्द असतात त्यामधून विखार किंवा विष बाहेर पडण्याची शक्यता असते. याकोबाचं पत्र, संपूर्ण पत्रामध्ये जिभेकडून होणारी किंवा जिभेची होणारी 9 पाप संत याकोबाने आपल्या समोर सादर केलेली आहेत. ते म्हणतात, कुरकुर करणं, खोटे बोलणं, दोष देणं, रागाने बोलणं, निंदा टीका करणं, चुगली चहाडी करणं, अपशब्द, शिव्यागाळी, अश्लील शब्द उच्चारणं, भांडण तंटे करणे, त्यानंतर आत्मस्तुती, स्वतःची स्तुती करणं, वादविवाद करणं आणि अशुद्ध भाषा वापरणं, ही सगळी जिभेची पापं आहेत. आपण सहज आपल्या जिभेवरती लक्ष केंद्रित करायचं की माझ्या जिभेतून जे शब्द बाहेर पडत असतात ते शुद्ध असतात का? बऱ्याच वेळेला माणूस सातत्याने रागावलेल्या अवस्थेमध्ये असतो आणि त्याच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द हा जणू काही तप्त गोळ्यासारखा असतो किंवा न विझणाऱ्या बाणासारखा असतो. त्याने बोललेला एखादा शब्द दुसऱ्याच्या हृदयाला जाऊन भेदतो आणि नातेसंबंधाची राख रांगोळी होण्याची शक्यता असते. आणि म्हणूनच संत याकोब आपल्याला सांगत आहेत की जीभ ही जणू काही आग आहे की थोडीशी ठिणगी संपूर्ण जंगल किंवा रान पेटवू शकते.
तसा आपल्या मुखातून बाहेर पडणारा एक शब्द आपला नातेसंबंध बिघडवू शकतो. म्हणून आपल्या तोंडून बाहेर पडणारे शब्द जे आहेत ते नातेसंबंध मजबूत करतात की बिघडवतात ते तपासून पाहणं गरजेचं आहे. एकाच झऱ्यातून गोड आणि कडू असं पाणी बाहेर पडत नाही. एकतर ते पाणी गोड असू शकतं किंवा कडू असू शकतं. परंतु जिभेचं बघा, ज्या जिभेने आपण परमेश्वराची स्तुती आराधना करतो त्याच जिभेतून कधी कधी आपण दुसऱ्यांची चुगली चहाडी करण्याची शक्यता आहे. म्हणून संत याकोब आपल्याला सांगत आहेत, आपल्या जिभेवरती नियंत्रण ठेवण्याचा माणसाने प्रयत्न करायचा आहे. आपली जीभ शुद्ध करायची आहे. कशा प्रकारे ही आपली जीभ शुद्ध करायची? आत्ताच शुभवर्तमान वाचत असताना आपण नक्की काय केलं? आपल्या कपाळावरती क्रूसाची खून केली जेणेकरून विचार शुद्ध असावेत. आपल्या ओठांवरती आपण खून केली जेणेकरून आपले शब्द शुद्ध असावेत. आणि आपल्या हृदयावरती, छातीवरती आपण क्रूसाची खून केली, आपल्या भावना शुद्ध असाव्यात. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वराचं नाव आपल्या जिभेवरती सतत असलं पाहिजे. एक साधा मंत्र मी तुम्हाला आज देऊ इच्छितो. तो मंत्र 7 शब्दांचा आहे. तो मंत्र अधूनमधून घोळत राहायचा. त्या मंत्रातील पहिले 3 शब्द येशूच्या नावाशी संबंधित आहेत. पुढचे 4 शब्द स्वतःसाठी प्रार्थना करण्यासाठी दिलेले आहेत. हे प्रभू येशू ख्रिस्ता माझ्यावर दया कर. हे प्रभू येशू ख्रिस्ता माझ्यावर दया कर. हा मंत्र सतत घोळत राहायचं. तो घोळत राहिल्यामुळे काय होत असतं की आपल्या जिभेवरती येशूचं नाव असतं. आपली जीभ क्षणाक्षणाला शुद्ध होत जाते. मनात येणारे विचार देखील शुद्ध होतात. आपले नातेसंबंध शांतीचे, प्रेमाचे, आनंदाचे, समेटाचे, सहकार्याचे आणि हिताचे बनत जातात. चौथ्या प्रकारची अशुद्धता आपल्या जीवनात असू शकते आणि ती म्हणजे हृदयाची अशुद्धता. म्हणजे विचार जर चुकीचा असला तर भावना देखील तशीच चुकीची असण्याची शक्यता असते. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो, हा राग आला कुठून? आपण काहीतरी ऐकलं किंवा काहीतरी बघितलं, पण ती सगळी माहिती मेंदूला जाऊन पोहोचली. मेंदूकडून संदेश हृदयाला जाऊन मिळाला आणि हृदयातून ती रागाची भावना व्यक्त झाली. राग म्हणा, द्वेष म्हणा, मत्सर म्हणा, वासना म्हणा, ह्या सगळ्या अशुद्ध अशा भावना आहेत. आपल्या हृदयाकडे लक्ष ठेवायचं. गोड काळजा येशूच्या, कर माझे काळीस तुझ्या काळजासारखे, हा मंत्र जर सातत्याने आपण जोपासत राहिलो, महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या हृदयावरती आपलं लक्ष केंद्रित केलं, महिन्याच्या पहिल्या शनिवारी पवित्र मरीच्या निष्कलंक हृदयाला संपूर्ण महिना आपण समर्पित केला, तर हळूहळू आपल्या हृदयातील ज्या भावना आहेत त्या भावना उदात्त, चांगल्या आणि अधिक परमेश्वराच्या योजनेनुसार असण्याची शक्यता आहे. त्यासाठी येशूने आपल्याला काय सांगितलंय बघा, बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. बालकाचं हृदय जे असतं ते नितळ आणि निर्मळ असतं. त्या हृदयामध्ये काहीच साठवून ठेवलेलं नसतं. त्यामुळे ते बालक सहज सगळ्यांकडे झेपावतं, सहज कोणाकडे बघून स्माईल करू शकतं, सहज कोणी काही दिलं तरी स्वीकारत असतं आणि आनंदाने टाळ्या वाजवू शकतं, कारण त्याचं हृदय निकोप आणि नितळ असतं. जी व्यक्ती निकोप आणि निर्मळ अशा हृदयाची असते त्या व्यक्तीला छान झोप लागू शकते. त्या व्यक्तीचं आरोग्य अतिशय खूप चांगलं असण्याची शक्यता असते. म्हणून आपल्या हृदयाची शुद्धता सातत्याने जोपासण्याचा माणसाने प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर 5व्या प्रकारची शुद्धता आहे कृतीची शुद्धता. म्हणजे आपण काही गोष्टी करत असतो, त्या गोष्टी आपण का करतो, कशा पद्धतीने करतो, त्याच्याकडे माणसाने लक्ष ठेवायचं. गलतीकरास पत्र अध्याय 5 वचन 16 पासून पुढे संत पौल आपल्याला त्यामध्ये सांगत आहे, एकीकडे देह स्वभावाची फळं आणि दुसरीकडे पवित्र आत्म्याची फळं. देह स्वभावाची कर्मे किंवा देहाची कर्मे कशी असू शकतात त्याची संपूर्ण यादी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यावरून माणसाचं जे जीवन आहे ते जीवनच जणू काही त्या ठिकाणी त्यांनी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माणसाचं नैतिक जीवन जे असतं ते नीती नियमाला धरून असतं. अनैतिक अशा प्रकारचं जीवन माणूस जेव्हा जगायला सुरुवात करत असतो तेव्हा ती देहाची कर्मे असतात. त्याची संपूर्ण यादी जी दिलेली आहे ती जर तुम्ही नजरेखालून घातली तर तुमच्या लक्षात येईल
की माणसाच्या जीवनामध्ये वाईट सवयी असतात, वाईट कृतीची कामं करण्याची माणसाला सवय जडलेली असते. व्यसनं म्हणा, एखादं व्यसन माणसाला जे असतं त्या व्यसनाद्वारे माणूस अशुद्ध बनत असतो, मग त्याद्वारे नातेसंबंध देखील अशुद्ध बनत असतात. मद्यपान करणारी जी व्यक्ती असते त्याच्या कुटुंबामध्ये कधी शांती प्रस्थापित होत नाही. मनामध्ये सातत्याने वाईट विचार घोळवणारी जी व्यक्ती असते तिच्या मुखातून वाईट शब्द बाहेर पडण्याची शक्यता असते आणि मग घरामध्ये वातावरण बिघडत जातं. अशा प्रकारे ही कृतीची अशुद्धता आहे ती देखील तपासून पाहायची आहे. कलस्सीकरास पत्र अध्याय 3 वचन 12 ते 17 ह्यामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही देवाचे प्रिय आणि पवित्र असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय धारण करा, सौम्यता, एकमेकांना क्षमा करणं, कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असेल तर आपसात क्षमा करायची, प्रभूने आपल्याला जशी क्षमा केलेली आहे तशी क्षमा करायची. आता ही सगळी कृत्ये कोणती आहेत? आध्यात्मिक स्वरूपाची कृत्य आहेत. म्हणून आपल्या जीवनामध्ये जी कृत्य आपण करत असतो ती आपण तपासून पाहणं गरजेचं आहे. त्याद्वारे आपलं संपूर्ण शरीर हे परमेश्वराला स्वीकार्य ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करायचं आहे. 6व्या प्रकारची अशुद्धता आहे हेतूची अशुद्धता. म्हणजे एखादं खूप चांगलं काम माणूस करत असतो, परंतु त्याचा हेतू जो असतो तो हेतू बऱ्याच वेळेला स्वार्थी असण्याची शक्यता आहे की ह्याच्यामधून मला काय मिळेल, ह्यामुळे माझं नाव कसं मोठं होईल. अशा प्रकारचा हेतू जर माणसाने मनात बाळगला तर त्याचा परिणाम काय होत असतो बघा, की हा हेतू आहे हे समजायचं कशावरून? इंग्रजीमध्ये त्याला असं म्हणतात, द बॉडी डिक्लेअर्स इमर्जन्सी. म्हणजे जेव्हा तुम्ही स्वार्थी हेतू मनात ठेवून काहीतरी करू इच्छिता तेव्हा तो हेतू मनात आहे, परंतु तुम्ही चेहऱ्यावरती देखावा करण्याचा प्रयत्न करता, पण तुमचं संपूर्ण शरीर अस्वस्थ झालेलं असतं, हृदय धडधडत असतं, श्वास जलद गतीने चालू झालेला असतो, हातापायाला कंप सुटलेला असतो. ह्याच्यामध्ये काय दडलेलं आहे? हेतूची अशुद्धता दडलेली आहे. तो हेतू समजा तुमचा शुद्ध असेल तर चेहऱ्यावरती निखळ असं हास्य असतं, उत्स्फूर्तपणा तुमच्या शब्दामध्ये असतो, मनामध्ये शांती असते, हातपाय व्यवस्थित जागेवरती असतात. हे सगळं कशासाठी बारकाईने निरीक्षण करायचं? तुमचा हेतू शुद्ध आहे किंवा नाही त्याचे हे सिग्नल्स असतात. म्हणून निस्वार्थी हेतूने काम करण्याचा प्रयत्न करायचा. पापी स्त्री प्रभू येशू ख्रिस्ताच्या पायावरती सुगंधी तेलाची कुपी ओतते आणि त्यावेळेला शिमोन नावाचा पुरुषी आतल्या चडफडतो की ही पापी स्त्री आहे. येशू जर संदेष्टा असता तर त्याला कळलं असतं. बघा त्याच्या शरीरामध्ये कसा बदल झालेला आहे, तो आतल्या आत चरफडत आहे, परंतु येशू मात्र शांत आहे. तो उलट चांगल्या प्रकारचा दाखला देतो, कसं ही स्त्री माझ्यावरती काय एवढं प्रेम करते, कारण तिच्यावरती मोठे उपकार परमेश्वराने केलेले आहेत. ज्याच्या जास्त पापांची क्षमा झालेली आहे तो जास्त प्रीती करत असतो. तशा प्रकारचा दाखला प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी तो देऊ शकलेला आहे. ती स्त्री देखील कोणाची भीड मुरवत न बाळगता सहज येशूच्या पायापर्यंत जाऊन पोहोचू शकते. हेतूची शुद्धता. हेतू शुद्ध असला की नातेसंबंध बळकट बनत राहतात, चांगले विकसित होत राहतात. किंवा व्यभिचारी स्त्रीला धरून आणल्यानंतर शास्त्री पुरुषी वडीलजन ह्या सगळ्यांनी येशूला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हेतू काय होता? येशूला अडचणीत आणायचा. परंतु येशूचा हेतू काय होता? त्यांना व्यवस्थितपणे शिक्षण द्यायचं. म्हणून त्यांना अंतःकरणामध्ये डोकावून पाहण्यासाठी येशूने पाचारण केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्यातील काही जणांचं तरी नक्कीच परिवर्तन झालं असेल. त्यांच्या लक्षात आलं आपण सुद्धा पापी आहोत. हातातले दगड गळाले. दुसऱ्यांना शिक्षा करण्याची उर्मी त्या क्षणाला नाहीशी झाली आणि हळूच ते मुकाट्याने निघून गेले. काही जण कदाचित रागाने परतले गेले असतील, काही जण मुकाट्याने निघून गेल्याचं दिसतं, पण त्यांना आतल्या आत खूप राग आला असेल की येशूने आपल्याला कुठेतरी खाली पाडलेलं आहे, असं कदाचित वाटलं असण्याची शक्यता आहे. परंतु इथे मुद्दा कोणता आहे? हेतूची शुद्धता महत्वाची आहे. किंवा जुदास जेव्हा
त्या स्त्रीने एवढं सर्व सुगंधी तेल येशूसाठी वापरलं, त्यावेळेला जुदासने काय सांगितलं, ही नासाडी कशासाठी? ते तेल 300 रुपयाला विकता आलं असतं आणि गोरगरिबांना देता आलं असते ते पैसे. हे तू शुद्ध होता का? योहान शुभवर्तमानकार अध्याय 12 मध्ये आपल्याला सांगतो, त्याला गरिबाविषयी कळवळा होता म्हणून तो बोलला असे नाही, तर त्याच्याकडे एक डबी होती, तिच्यात जे काही टाकलं जाईल ते तो चोरून घेत असे. हेतूची शुद्धता किती महत्वाची आहे बघा. म्हणून आपल्या जीवनातील नातेसंबंध मजबूत करायचे असतील तर त्यासाठी हेतूची शुद्धता महत्वाची आहे. आणि शेवटची पातळी आहे वैवाहिक जीवनातील शुद्धता. अंथरूण निर्दोष असावे असं आपल्याला संत पॉलने शिकवलेलं आहे. अंथरूण निर्दोष असणे ह्याचा अर्थ काय आहे? पती पत्नीमधील नातेसंबंध पवित्र असावेत. त्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला काय शिकवते बघा, विवाह पूर्व आणि विवाह बाह्य संबंधांना ख्रिस्त सभा कधीच परवानगी देत नाही, कारण त्याच्यामध्ये अशुद्धता दडलेली आहे. कोरिन्थीकरास पहिलं पत्र अध्याय 6 वचन 12 ते 20 आणि थेसलोनिकाकरास पहिले पत्र अध्याय 4 3 ते 8 हे 2 उतारे तुम्ही बारकाईने वाचून बघा. त्यामध्ये एक चांगल्या शुद्ध जीवनाचा कार्यक्रम आपल्या समोर सादर करण्यात आलेला आहे. तर थेसलोनिकाकरास पहिलं पत्र अध्याय 4 वचन 3 ते 8. देवाची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे आणि तुम्ही सर्व प्रकारच्या जार कर्मापासून स्वतःला अलिप्त ठेवावे. पवित्रतेने आणि अब्रूने तुम्हातील प्रत्येकाने आपल्या देहावर ताबा कसा मिळवावा ते समजून घ्यावे, कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी अव्हेर करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा अव्हेर करतो. हे सगळं सविस्तरपणे सांगण्यामागे एक महत्वाचा हेतू आहे की आपले जे नातेसंबंध आहेत ते नातेसंबंध व्यवस्थितपणे जर ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी शुद्धता हा सद्गुण अत्यंत महत्वाचा आहे. 3 प्रश्न मी आपल्या चिंतनासाठी आता देत आहे. पहिला प्रश्न आहे, माझ्या जीवनात कोणकोणत्या प्रकारची अशुद्धता आहे? दुसरा प्रश्न, शुद्ध जीवन जगण्यासाठी मी काय काय करू शकते? आणि तिसरा प्रश्न, ह्या प्रायश्चित्त काळामध्ये पश्चाताप, प्रायश्चित्त, त्याग, उपवास, दानधर्म ह्याद्वारे मला कसं शुद्ध होता येईल आणि शुद्ध अंतःकरणाने इतरांबरोबर असलेले माझे संबंध कसे जोपासता येईल? मदर तेरेसा ह्यांनी एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, प्रार्थना करा, प्रार्थना तुम्हाला शुद्ध हृदय देईल आणि शुद्ध हृदयाने तुम्हाला सर्वत्र परमेश्वराचं दर्शन घडेल. कारण जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. आता आणि सदा सर्वदा. प्रभूचा गौरव असो. प्रेज द लॉर्ड. 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 God is good all the time. and all the time. God is good. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. And all God's people said. Amen. पवित्र 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 जो होता, जो आहे व जो असणार आहे तो परमेश्वर, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू या क्षणाला आपल्यामध्ये भाकरीच्या रूपात उपस्थित आहे. पेत्राचे पहिले पत्र अध्याय 1 वचन 15 व 16 मध्ये म्हटलेलं आहे, तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण असा शास्त्रलेख आहे, तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. आज आपण शुद्धता ह्या विषयावर मनन चिंतन केलेलं आहे.
फादरांनी आपल्याला 7 पैलूद्वारे मानवी जीवनाची शुद्धता कशी असावी ती समजावून सांगितलेली आहे. खरोखर हे दैनंदिन जीवन जगत असताना मानवाने जी पाप केली, जी दुष्कृत्य केली, जी दुष्कर्म केली, त्यामुळे परमेश्वराने निर्माण केली त्याची पवित्र प्रतिमा त्याने मलिन केली, अशुद्ध केली. त्याच्या वागण्याने, त्याच्या बोलण्याने, त्याच्या कृत्याने त्याने सर्व अशुद्ध केलं. जी शुद्ध प्रतिमा परमेश्वराने आपल्याला दिली, हे दैनंदिन जीवन जगत असताना पाप करून ती प्रतिमा, ती शुद्ध प्रतिमा डागाळलेली आहे. अनेक डाग त्याला लागलेले आहेत. निरनिराळ्या पापांच्या जखमा त्याच्यावर झालेल्या आहेत. अशुद्ध नितळती प्रतिमा अगदी अस्ताव्यस्त झालेली आहे. जसं एका भांड्यात जर आपल्याला शुद्ध पाणी भरायचं असेल तर पहिलं ते भांड साफ करावं लागेल, त्यातली अशुद्धता दूर करावी लागेल, तेव्हाच पिण्यायोग्य शुद्ध पाणी आपण त्याच्यात साठवू शकू. परमेश्वर म्हणत आहे, पहा मी दाराजवळ उभा आहे, दार ठोठावत आहे, पण माझ्यासाठी कोणी दार उघडत नाही. कदाचित ते दार आपल्या अशुद्धतेमुळे जड झालेला आहे. आपल्या अशुद्धतेमुळे आपल्या हृदयाची ती खोली तुडुंब भरून गेलेली आहे. म्हणून परमेश्वरासाठी ते दार उघडण्यासाठी जड जात आहे. आज आपली सर्व अशुद्धता त्या परमेश्वराच्या चरणाशी ठेवूया. फादरांनी ज्या विविध पैलूद्वारे मानवी शरीराची अशुद्धता आपल्या समोर ठेवली, परत एकदा आपण त्याच्यावर चिंतन करूया. मेंदूची अशुद्धता निरनिराळ्या विचाराद्वारे, ज्या बापाला आपण होकार देतो सर्वप्रथम त्या मेंदूद्वारे आपण ही मानवी प्रतिमा अशुद्ध केलेली आहे. आपल्या विचाराद्वारे, आपल्याला मिळालेल्या डोळ्यांद्वारे आपण त्याची प्रतिमा अशुद्ध केलेली आहे. जी जीभ त्याची स्तुती आराधना करण्यासाठी त्याने आपल्याला दिली, जी जीभ असंख्य गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी त्याने आपल्याला दिली, निंदा नालस्सी करून आपण ती अशुद्ध केलेली आहे. जे हृदय त्याच्यासारखं प्रेमळ हृदय जे त्याने आपल्याला दिलेलं, हेवा मत्सर भरून ते हृदय अगदी पाषाणासारखं आपण कडक करून घेतलेलं आहे, अशुद्ध करून घेतलेलं आहे. बाप्तिस्म्याद्वारे जी सुवार्तेची जबाबदारी त्याने आपल्याला दिली, आपल्या कृत्याद्वारे त्याची सुवार्थ आपण पसरवली नाही, ती आपल्या कृत्याद्वारे आपण अशी प्रतिमा अशुद्ध केलेली आहे. आपल्या हेतूद्वारे, आपल्या स्वार्थी हेतूद्वारे, आपल्या कपटी हेतूद्वारे इतरांना दुखवून आपण ही प्रतिमा अशुद्ध केलेली आहे. विवाह साक्रामेंताद्वारे प्रभूचे वचन पूर्ण करणे, त्या विवाह साक्रामेंताची शुद्धता आपण ठेवलेली नाही. विवाह बाह्य संबंध, विवाहपूर्व संबंध, व्यभिचार,
कुरघोडी, निंदा, नालसी अशा अनेक विविध कारणाद्वारे आपण ही प्रतिमा अशुद्ध केलेली आहे. आज प्रभू दारापाशी उभा आहे. प्रभू तयार आहे ही सर्व अशुद्धता दूर करण्यासाठी. आपण आपले हात आपल्या समोर पसरूया. जे चिंतन फादरांनी आपल्यासाठी सादर केलेलं आहे, थोडा वेळ शांत होऊया. आपल्या जीवनातील अशुद्धता या सामर्थ्यशाली परमेश्वराकडे ठेवूया. सर्व अशुद्धता दूर करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. सर्व मलिनता दूर करण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. सर्व पापांचे डाग धुवण्यासाठी परमेश्वर समर्थ आहे. तो फक्त आणि फक्त आपली वाट पाहत आहे. आज या क्षणाला आपली सर्व मलिनता, सर्व अशुद्धता आपण त्याच्या चरणाशी ठेवूया. सांगूया, निर्धार करूया, हे प्रभू, आजची अशुद्धता माझ्यातून घडलेली आहे, जे पाप माझ्यातून घडलेलं आहे, जे कृत्य माझ्यातून घडलेलं आहे, आज मी तुला शरण येत आहे प्रभू. तुझ्या पायापाशी ठेवत आहे प्रभू परमेश्वरा. दूर करून टाक हा पापाचा डाग, दूर करून टाक ही अशुद्धता प्रभू परमेश्वरा. कारण मला तुझ्यामध्ये जीवन जगायचं आहे, तुझ्यासारखं पवित्र जीवन जगायचं आहे प्रभू परमेश्वरा. म्हणून आज या क्षणाला मी निर्धार करत आहे, माझी सर्व अशुद्धता दूर कर प्रभू परमेश्वरा. हे सर्व काही तुझ्या चरणाशी देत आहे, जेणेकरून जी खोली अशुद्धतेने, पापाने, मलिनतेने तुडुंब भरलेली आहे, ती खोली हळूहळू रिकामी होईल प्रभू परमेश्वरा. जो तू दार ठोठावत आहे प्रभू परमेश्वरा, ते दार उघडण्यासाठी प्रभू परमेश्वरा तो दार मोकळा होईल प्रभू परमेश्वर. म्हणून परमेश्वरा सर्व काही तुझ्या चरणाशी देत आहे. थोडा वेळ शांत होत आहे प्रभू. ह्या तुझ्या चरणाशी माझी सर्व अशुद्धता मोकळी करत आहे. सर्व पाप भार तुझ्या चरणापाशी मोकळा करत आहे. माझ्या हृदयाची सर्व मलिनता तुझ्या चरणापाशी मोकळी करत आहे. अन्य भाषेमध्ये प्रभू परमेश्वर तुझ्या समोर मी रिक्त होत आहे प्रभू परमेश्वर. होली यारबांदारिया रा रा रा, शियारबांदारिया रा 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 रा, होली यारबांदारिया रा 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 रा, शियारबांदारिया रा रा रा. घे प्रभू परमेश्वर हा पाप भार, घे प्रभू परमेश्वर ही सर्व मलिनता दूर कर प्रभू परमेश्वर. हा संपूर्ण भार माझ्या मोकळं कर प्रभू परमेश्वरा, मोकळं कर प्रभू परमेश्वरा. होली यारबांदारिया रा रा प्रभू समोर आपण मोकळे झालेलो आहोत. आपल्या हृदयाचं अंतःकरणाचे ते दार हळूहळू उघडत आहे. हळूहळू प्रभू आत येत आहे. तो अनुभव घेऊया, ती अनुभूती घेऊया. हळूहळू प्रभू आपल्या अंतःकरणात येत आहे. तो आपल्याला आच्छादित आहे. आपलं हृदय तो आपला आच्छादून घेत आहे. आपल्या विचारांचा, आपल्या संपूर्ण शरीराचा तो ताबा घेत आहे. ह्यापुढे पवित्र जीवन जगण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत आहे, आपल्याला स्फूर्ती देत आहे. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड जीसस. थँक्यू आबा पिता. आम्हाला शुद्ध केलेला आहेस, आम्हाला मोकळं केलेलं आहेस. तो आमचा पाप भार हलका केलेला आहे. सदैव आमच्या जोडीला राहू. या आमच्या अंतःकरणात सदैव असाच विसाव. येशू राजा. होली यारा बांधारा, शियारा बांधारिया, त्या प्रभू परमेश्वराचा आशीर्वाद आपण घेऊया.